नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी रीलवाला चॅनल मध्ये। आज आपण लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहेत। महिलेचे आधार कार्ड व आधार कार्ड ज्या मोबाईल नंबर लिंक आहे तो ओटीपी साठी लागणार आहे। महिलेचे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड दोघांपैकी एकाचे आधार कार्ड लागणार आहे। ते आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे। अशीच माहिती संपूर्ण पाहण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी आपला संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राइब लाईक करायला विसरू नका। तर चला करूया सुरुवात। तर नमस्कार मित्रांनो, आता गुगलला आल्यानंतर लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in असं तुम्हाला सर्च करायचं आहे। त्याच्यावरती तुम्हाला फर्स्ट वेबसाईट दिसते ना, माझी लाडकी बहीण योजना, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे पेज ओपन होईल। असे ओपन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। तर येथे क्लिक करायचे। येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे लाभार्थी आधार क्रमांक असे टाका म्हणतील। तर तिथे आधार क्रमांक टाकायचा आणि खाली कॅप्चा टाकायचा आणि खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की तुम्ही ते ओटीपी देण्यास सहमत आहेत का। तर खाली तिथं एक गोल दिसतोय, तिथं मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून खाली ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल ओटीपीचे। इथे ओटीपी टाकायचा। 10 मिनिटाचा टाइम असतो, 10 मिनिटाच्या वर ओटीपी परत डबल टाकायला लागतो। तर ओटीपी आला की टाकून घ्यायचा। ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल। ज्या महिलेचे आपण केवायसी करतोय त्यांचे वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड क्रमांक कोणाचे तरी एकाचे इथे टाकायचे। इथे टाकल्यानंतर तुम्ही खाली सेम मगाशी महिलेची जशी प्रक्रिया केली, आधार कार्ड क्रमांक टाकून खाली कॅप्चा टाकून सेम तसे करायचे। आणि इथं मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक करायचे। ओटीपी पाठवा म्हटल्यानंतर 2 नंबरला ओटीपी पाठवा म्हटल्यानंतर तुम्हाला परत ओटीपीचा ते सेम तसा एक मगाशी ओटीपी आला की ओटीपी टाकायचे। ओटीपी पाठवलं, ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ते ज्या वडिलांचे महिलेच्या वडिलांचे किंवा पतीचे जे तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे त्यांचे इथे नाव तुम्हाला वरती वडिलांचे व पतीचे नाव या बार मध्ये शो होईल। शो झाल्यानंतर इथे जात प्रवर्ग निवडा। तर तुम्ही इतर मागासवर्ग आहे, भटकते आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। ओबीसी असेल तर इतर मागासवर्ग याच्यावरती क्लिक करायचं। खाली 1 नंबर आकडा दिलेला आहे, 1 नंबर आकडा दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित, म्हणजे जर तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी किंवा पेन्शन घेत नसेल तर तुम्ही तिथं होय करायचं। जर घेत असेल तर तिथं नाही करायचं। इकडचं 2 नंबरला इथे लिहिलेलं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। जर तुमच्या कुटुंबात एकच महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर तिथे तुम्ही होय म्हणून क्लिक करायचे। जात प्रवर्गावरती क्लिक केल्यानंतर इतर मागासवर्ग करायचं ओबीसी असेल तर। नंतर 1 नंबरला तुम्हाला तिथं निवडायचं आहे की तुमच्या घरात जर कोणीही पेन्शन घेत नसेल तर तिथे तुम्हाला होय म्हणून हे करायचं। जर घेत असेल तर नाही म्हणून क्लिक करायचं आहे। 2 नंबरचे इथं आहे 2 नंबरची इथे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही तिथे घेत असेल तर होय करायचं। खाली सबमिट करा केल्यानंतर तुमची केवायसी पडताळणी यशस्वी पूर्ण झाली आहे। तर तुम्हाला अशीच माहिती पाहण्यासाठी व अजून ह्याच्यापेक्षा जास्त माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि लाईक करायला कधीही विसरू नका।